आई ग, एवढ्या त्या विजा चमकतायत. किती आवाज. शोभा, पावसाळा आहे ना, त्या विजा चमकायच्या. तू मला शहाणपणा शिकवू नको. तू काम कर. वैताय मालक बरोबर बोलताय. अहो हे तर काहीच नाही. आमच्या गावामध्ये ह्याच्यापेक्षा जोरात विजा कडाडतात. तू जास्त शहाणपणा करू नका भानू. काम कर तुझं तू. अगे, आम्ही इथे घाबरतोय आणि तू दात कसली काढतेस. नाही काही नाही. पण खरंच शोभा, आज खूपच विजा चमकतात काय. हो, पावसाळ्यात वीज चमकणारच ना. हा, नाही पण म्हणजे एखादी वीज कुठे पडली तर नुकसान होईल ना खूप. हो ना, टीव्हीचा नीट आवाज पण येत नाहीये. यातली जर एखादी वीज आपल्या चाळीवर पडली ना तर चाळत नाहीशी व्हायची. शोभा, असं कशाला बोलते. चाळीवर नाही पडणार वीज, असं बोलू नये. मी बोलल्यावर तसं लगेच होणार आहे का. त्यामुळे तर टीव्ही पण नीट लागत नाहीये. हॅलो, आज तुम्ही ना इथे वरांड्यात झोपू नका. नाहीतरी सासूबाई गावाला गेलेत ना, तुम्ही त्यांच्या घरी जाऊन झोपा. पाऊस वारा विजा चमकतायत बघा ना. मालक मी कधी झोपते का. तसं नाही, पण किती पाऊस आहे बघा ना. अहो मालक ऊन वारा पाऊस त्याचा काय बी फरक पडत नाही मला. अरे हो, तेही आहेच म्हणा. हं. आज खूपच विजा चमकतात काय. एखादी वीज कुठे पडली तर नुकसान होईल ना खूप. जर एखादी वीज आपल्या चाळीवर पडली ना तर चाळत नाहीशी व्हायची.
भानू कुठे गेले असतील? भानू, हा, बहुधा सासूबाईंच्या घरी जाऊन झोपले असतील. आता काळजी करण्याचं कारण नाही. ताई, ओ ताई, हा. चहा नाश्ता करून ठेवलाय. मी मावशींकडे जाऊन साफसफाई करून येते. हा, हा. उठा तुम्ही लवकर. उठा ताई, उठा. काय रे मोन्या? मोन्या मोन्या होता का भानू होती? नाही, एवढ्या सकाळी सकाळी भानू कशाला येते? मला मोन्याच असणार. झोपलेलं ना बघवत नाही त्याला. मी ते दाखवतेच. आला की दाखवते त्याला. ऐक गुड मॉर्निंग अंजली ताई. कोण आहे? हा, गुड मॉर्निंग. पोचवतो ना. नाही हो, आज जरा उठायला उशीर झाला ना. हो, नाही नाही, 11च्या आत पोचवतो ना, नक्की पोचवतो. हो हो. काही काळजी करू नका. हा, आता निघालोच बघा. हा, अरे, मी आता चावीच विसरले. ते पण आणलास? हो. दे. घे. हा. भानू सकाळीच येऊन गेले का? नाही, मग नाश्ता कोणी बनवला? म्हणजे तू जाताना करून गेलास ना? नाही, मी आता आल्यावर करणार होतो. आम्हाला मग भानू बहुतेक सकाळी एकदम लवकर येऊन गेले असतील का? मला नाही माहिती रे, मी झोपले होते. हा, भानू सकाळपासून दिसलीच नाही मला. पण मग कुठे असतील त्या? आता तू काय विचार करत बसलायस? कामावर जायचं तुला? हो, जायचंय. जा, आवरून घे पटकन. हो, कुठे गेले? काय नुसती भिंगरी लागली तिच्या. कुठे फिरत असते काय माहिती. मालक, तुम्ही हेल्मेट विसरलात. अरे हो की. अरे मोहन, हा, ऑफिसला निघालास काय? हो. काय रे, काल झोप नाही झाली वाटतं? हो ना रे. अरे, काल रात्री केवढ्या जोरात विजा कडाडत होत्या. अरे, घाबरून जागा झालो ना मी. मी पण जागा झालो समीर. अरे, मला तर वाटलं आपल्या चाळीवरच वीज पडते की काय. त्यामुळे ना रात्रभर झोपच नाही लागली मला. तू कशाला काळजी करतोस समीर? अरे, आपण कोणाचं वाईट नाही केलं. आपलं कशाला वाईट होईल? नाही चाळीवर वीज पडणार. ए मोहन, सकाळपासून भानू कुठे दिसले नाही. कुठे आहे? नाही, मला पण दिसलं नाहीत रे. नुसताच आवाज ऐकू आला त्यांचा.
हा शोभा बोल. मोन्या, भानू तुला काय सांगून गेली का? नाही. कमाल आहे, तुला काय सांगितलं नाही, मला काय सांगून नाही गेली. काय झालंय काय शोभा? अरे काय झालं काय विचारतोस? सकाळपासून थोबार दाखवलं नाही तिने. पण मग शोभा चाळीत कुठे बघितलंस का इकडे तिकडे? अरे चाळी सगळीकडे बघितलं मी, नाही येते. तिचं ना आता अति होत चाललंय मोन्या. ती आली ना की चांगली खर्चावते तिला. काय चाललंय भानूंचं? अशा लपालपी का खेळतायत? या भानू कुठे गेल्या? आत्ताही दिसत नाहीये. शोभा, शोभा, काय झालं यांना? सकाळपासून शोभत आहे तर मायाशी बोलत नाहीये. पण आता मालक बी तसंच वागतायत. मी समोर असून सुद्धा मला न बघितल्यासारखं करतायत. जाऊ देत, आता ते बोलल्याशिवाय ना मी आधी त्यांच्याशी बोलणार नाही. मोन्या, तू कधी आलास? आत्ताच आलो. आत्ताच? मोन्या, मी जरा खाली आईच्या खोलीत जाऊन येते. गावाला गेली ना, परत आली तर बोलेल मला. बघितलंस, मी गावाला गेली, माझ्या घराकडे लक्षच दिलं नाही हिने. शोभा, शोभा मी बघून येऊ का? नाही नाही, नको नको, मी जाऊन येते. भानू आली ना तर तिला फक्त स्वयंपाक करायला सांग. हा, भानू अजून आल्या नाहीत का? नाही ना, आली आहे. कुठे जाते ना मोन्या. आता ती आली ना तर चांगलं खडसाव तिला. प्रत्येक वेळी मीच किती बोलते तिला. हो. आणि हे बघ, ती जर नाही आली तर स्वयंपाक तू करून घे, कळलं? रात्रीपर्यंत येईल परत ती. आली ना की बघते तिच्याकडे. मोन्या, खडसावशील ना तिला? जमेल? बरं, ती आल्यावर थांबवून तरी ठेवशील?
आईचं घर तर आवरलंय, सकाळपासून तोंड घेऊन कुठे गेलीये? काय झालं नाही हिचं काही कळतच नाही बाई. कुठे गेले या भानू? एवढ्या वेळ कधी न सांगता बाहेर जात नाहीत त्या. नक्की माझं काहीतरी चुकलं असणार, म्हणून मालक माझ्याशी बोलत नाहीये. पण असं काय चुकलंय माझं? मालकाने तेवढं तरी सांगायला पाहिजे ना. आता काय करू? आता हे बोलत नाहीत ना, तोपर्यंत मी आधी त्यांच्याशी बोलणार. पण त्यांना असं काम करताना मी नाही बघू शकत. असं का करताय मालक? माझ्याकडे बघत का नाही? भानू काय झालंय तुम्हाला? कुठे आहात तुम्ही? मला कुठं काय झालंय? मग अशा अदृश्य रूपात का वावरताय? हा? अदृश्य? हा? भानू, तुम्ही कपाटाजवळ उभे आहात ना? वय मालक. अहो मग तुम्ही अशा अदृश्य रूपात का वावरताय? शोभा रागवले तुमच्यावर. तुम्ही पुन्हा पहिल्यासारख्या व्हा.